रस्ता एकदम झकास वाटला. जास्त काय बडबडत बसणार नाही रस्त्याविषयी, कारण आता एकदम रस्ता मेंटेन आहे. इथे आवाज येतात ऐकले काय ग? इथे आवाज येतात ऐकले सगळं तू? काटकूट म्हणजे चिडचिड राग सगळा करून झालेला आहे. आणि आपण गणपती बाप्पाला मोरया पण केलेला आहे. गणपती बाप्पा. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. वेलकम यू ऑल टू दिस न्यू ट्रॅव्हल व्लॉग विथ ईश्वरी. तर आज आम्ही नेहमी सारखं जातोय समथिंग लाईक, तुम्हाला माहिती झालं आम्ही नेहमी कुठे जातो. अरे नेहमी आपण जातो गावाला यार. थांबा लोगों को यार सब पता रहता है, पब्लिक है, सब जानती है भाई. द गेस इज राईट. आम्ही जाणार आहोत आता परत कोकणात. आणि आता आम्ही चाललोय ए भाई, हे कोकण कुठून स्टार्ट होते यार? कोकण आम्ही आहे गाव. ना. अरे थांब ना. आम्ही कोकणात चाललोय, पण आमच्या गावी नाही चाललोय. आम्ही गावाच्या थोडं नाही, जरा जास्त पुढे, म्हणजे आधी जत्रेला चाललोय. चाललोय. ते तर कसले असेल ते तुम्ही बघा. आता जवळ कुठं आणि आम्ही ठरवलं होतं की 8 वाजता निघायचे, आणि आता 9 वाजले. इकडे दाखव. याच्या मागे आहे ना, याच्या मागे कोण लेडी आहे? कुठला कॉन्स्पिरसी? मी तर 8:30ला तयार होते. मी रेडी आहे, पण लेडीज ना लावू तुमच्यासारखं नको. घरात आंघोळ केली, कपडे घातले की निघालं असं नसतं. काय आहे उरलेलं संपलेलं, काय इकडचं तिकडचं, घरात स्वच्छता हे सगळं करून बाहेर पडावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला झालेला आहे उशीर, खूप उशीर झालेला आहे. नाही काय खूप बीप काही झालेलं नाही. खूप उशीर नाही झालाय, बरोबर आहे. पण आता निघायचंय. आता तू लोशन मिशन घेऊन नको बस. चला And we will update you the Mumbai Goa highway up to Mahad only. Okay? अरे तू सगळं गेस केलं. सावकाश. अभी सेटिंग होगी भाई, फिटिंग होगी. ईश्वरी, टेक दिस. ठेवायचं माहितीच नाही आहे मला. सगळं गुदडायचं. हाँ, जैसे होता है वैसे हम लोग बनाते हैं. इसको रखो भाई, ये रखो. बाय. हे घे. खाली ठेव ना ते सगळं काय. मी निघालेलो आहे आणि सगळे आमची दंगामस्ती, चिडचिड राग सगळा करून झालेला आहे. आणि आपण गणपती बाप्पाला मोरया पण केलेला आहे. गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती. चलो फिर. आपल्या CNG आपला इतका आहे किती? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5.5 होतील ना? 5 पॉईंट CNG 5 पॉईंट. महाडला भरू लागला तो. ओके चलो. तर प्रवास करता आपण कर्नाळा खिंड आता सोडली. कर्नाळा खिंडीतून पुढे आलो आणि अर्धाच तास झाला फक्त. ओनली हाफ ॲन आवर. आम्हाला भूक लागली. समजलं? अर्धाच तास झाला आणि भूक लागली. मग काय पोटात गुरगुरत. नाही अर्धा तासापूर्वी नाही, आम्ही घरातनं बाहेर पडतानाच सांगितलं होतं. आम्हाला भूक लागली. गाडीत बसलं ना की मग 1 तास झाला. गाडीत बसलं की मग एक 15 मिनिटांनी पोटात गुरगुरायला लागतं. कसं तरी व्हायला 1 लागतं. तास झाला आम्हाला. नाही कसं तरी वगैरे नाही होत. आम्हाला भूक लागली प्रॉपर असं सांगितलं आम्ही. हा. आणि वडापावची भूक लागली हे पण सांगितलं. बरोबर. मस्त कर्नाळा खिंडीपर्यंत चांगला रस्ता आहे. आणि पुढे माहिती नाही. त्याच्या पुढे माहिती नाही. आता आपण एका छोट्याशा टपरीवरती जाऊन वडापाव खाऊया. तो एकदा खाल्ला होता, आवडला होता, Perfect. म्हणून तिथेच थांबलोय परत आम्ही. जबरदस्त. आई गं, पडली. चला. होय. मस्त आपण इथे एका टपरीवरती वडापाव खायला थांबलोय. दरवेळेला इथेच थांबतो, खरं तर आम्ही पुढच्या टपरीवरती गेलेलो आता.
पण तिथे वडापाव एकदम गार होता आणि हे काका गरम गरम काढून देतात. त्यांनी लगेच आपण आल्यावर कढई तापवायला चालू केली. मस्त गरम गरम वडापाव आला. आता जर का कोणी आपल्या मुंबई गोवा हायवेला नावं ठेवली तर गाठ मात्र आपल्याशी आहे. मस्त प्रवास झाला आणि आता आपण साधारण पनवेल सोडून एक 100 किलोमीटरपर्यंत आलेलो असेल. सॉरी, RTOची गाडी आहे, RTO इन्स्पेक्टर साहेबांची. आणि रस्ता एकदम झकास वाटला. जास्त काय बडबडत बसणार नाही रस्त्याविषयी, कारण आता एकदम रस्ता मेंटेन आहे. पुढे माणगावच्या दरम्यान वगैरे थोडासा डायव्हर्जन्स आहेत, पण बाकी रस्ता एकदम ओके आहे. समोर बघू शकता तुम्ही. आत्ताच तुम्ही रोड छान आहे असं सांगितलं होतं ना, काही मिनिटापूर्वी, काही वेळापूर्वी. आता बघा रोड, ब्लॉक्सचा रोड सुरू झाला. दिस इज द हायवे अपडेट, अनदर वन. आणि नागोठण्याच्या आसपास आपण कुठेतरी आहोत आणि इथे मध्ये आता काम चालू दिसतंय. म्हणजे आता असं वाटतं इकडे ब्रिज आहे, आय थिंक सो. बरोबर, हा ब्रिज असावा असं वाटतं. आणि थोडं ट्रॅफिक वगैरे होऊ शकतं इथे आता सणावार. काम प्रगतीपथावर दिसतंय. हां, ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिक होऊ शकतं. पण काय मागच्यापेक्षा एक चांगली अपडेट अशी आहे की समोर तुम्हाला मस्त वाईड रस्ता मिळतोय बऱ्यापैकी. म्हणजे जर का मेन रोडला लागण्यासाठी हा सर्व्हिस रोड तरी कमीत कमी चांगला बनवला आहे यावेळेला. हे चांगलं आहे. चला, आपण सिंगल हॉल्ट केला आहे जोशी वडेवाल्यांच्या इथे. माणगावला आलोय आपण. माणगावला आलोय. ट्रॅफिक लागलं आपल्याला, फुल ट्रॅफिक. मधला वार असून पण गाडी अडकली बघा, है ना. कमीत कमी अर्धा तास तरी जातो माणगावला ट्रॅफिक. अर्धा तास कमीत कमी. हाच म्हणजे काय म्हणू शकतो, दुःख एवढंच असेल. बाकी इथपर्यंत तुमचा प्रवास चांगला होता. जोपर्यंत माणगावचा बायपास जोपर्यंत बनत नाही ना, तोपर्यंत मग ही सिच्युएशन आपल्याला सफर करायला लागू शकते कायमस्वरूपी. बायपास एवढ्यात बनेल असं वाटत पण नाहीये, पण कुठे काही दिसतच नाहीये काम चालू किंवा असं काही. त्याच्यामुळे वेट फॉर एंड. कोकणात जाताना आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात. हा त्रास होतो. आणि व्यवस्थित झोप बीप काढून निघा. हा, झोप काढून निघायचं. असं ट्रॅफिकला लागल्यावर पेशन्स संपतात. फायनली आपण महाडमध्ये येऊन पोहोचलेलो आहे. या बाजूला तांबटाळी, आणि तांबटाळीमधला भाऊचा फेमस वडापाव, तिथे आपण चाललो आहे. चला, पहिल्यांदा आता वडापाव खाऊन घेऊया आपण. तांबटाळीमध्ये आलेलो आहे. इथे आवाज येतात, ऐकलं काय ग? इथे आवाज येतात, ऐकलं सगळं तू? काटकूट. म्हणजे अजून पण महाडमध्ये तुम्हाला सांगतो, तांब्याच्या भांड्यांचा कारखाना व्यवसाय इथे केला जातो अजूनही. कलई वगैरे. हां, नाही, तांब्याच्या भांडी पूर्ण तयार होतात इथे. असं आहे, हा भाग आहे तांबटाळी. हो. आणि आता आपण चाललो आहे कौशल वडापाव. पण आम्ही लहानपणापासून त्याला आपण भाऊचा वडापाव म्हणतो. आणि भाऊच्या वडापावमध्ये आपण चाललो आहे आता वडापाव खायला. आपण वडापाव खाल्लेला आहे जबरदस्त तांबटाळीमधला. तुम्ही पण कधी येणार असाल तर नक्की इकडे वडापाव खायला अवश्य या. असा सुंदर वडापाव आहे. नको तुला खायचं? खूप जण जे महाडमध्ये राहत नाहीत, आउट ऑफ महाड राहतात, कधीतरी महाडमध्ये येऊन गेलेले आहेत किंवा काही दिवस महाडमध्ये राहिलेले आहेत ना, त्यांना ही गोष्ट माहिती असेल. या बाजूला सुंदर टॉकीज पण आहे. आणि आता आपण बाहेर पडलो. समोर आहे चौदार तळा. कोणी सटेरी खानावळमध्ये
खाल्लेलं आहे ते पण कमेंट करा. जे कोणी महाडमध्ये राहिले असेल त्यांनी सतेरे खानावळमध्ये अवश्य जेवलेले असणार. 2 फेमस खानावळ होत्या. एक होती मालुसरे खानावळ, ती आता मला तिथे दिसली नाही, आणि दुसरी म्हणजे सतेरे खानावळ, म्हणजे जे महाड MIDCमध्ये लोक मुलं नोकरी करायचे ते इकडे येऊन या 2 खानावळमध्ये जेवायचे दोन्ही वेळेला पोटभर. ईश्वरीला आज आपण, ईश्वरी तू फर्स्ट टाईम येतेस का? फर्स्ट टाईम चौदार तळ्यावरती? नाही, बाहेरून बघितलं. बाहेरून बघितलं. आज फर्स्ट टाईम आलेस ना? म्हणजे हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येऊन इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला होता. तेच हे ठिकाण आहे. सगळ्यांना पाणी मिळण्यासाठी खुलं केलं होतं. म्हणजे मानवतेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सत्याग्रह, सगळ्यात मोठा लढा होता या ठिकाणी. इतकी पवित्र जागा आहे. पावसात इथपर्यंत येतं पाणी. ते काय इथे पण येतं. आजच्या काळामध्ये अनेक लोकांना ही गोष्ट टुरिस्ट पॉईंट वाटतो, कॉमन वाटतं, पण या ठिकाणी किती मोठा लढा झालेला आहे है ना, सत्याग्रह झालेला आहे. किती मोठी जागा आहे. इथे येऊन बरोबर. आणि ते लिहिलं आहे पण या पायऱ्यांवरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केला याच ठिकाणी इथे. आणि इथे काही वेळ आपण घालून आपल्याला फार बरं वाटलं. सो लव यू महाडकरांसाठी एक मनापासून सॅल्यूट करतो. सॅल्यूट, थम्सअप, खूप सारं प्रेम. आणि बोट अशी का लावली? हे बघा ह्याच्यामध्ये पाण्याच्या मध्ये मध्ये म्हणजे जायला हे होतं. अच्छा आहे. जायरू 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 काय होतं? जायरू हे काय? हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे पण वाचून घेऊया. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ आणि महाड, गोंडाळे, महाड, बिरवाडी आणि सगळे महाड 25 स्वातंत्र्य सैनिक आहेत की ज्यांनी एकतर हुतात्मे झालेले आहेत आणि कारावास भोगलेले. इतके सगळे म्हणजे इतकी मोठी परंपरा आज महाड शहराला आहे. खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. चलो बॉस, अभी हम जाते हैं संगीता कोल्ड ड्रिंक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणचं संगीता कोल्ड ड्रिंक तिथे चाललेलं आहे आपण. हे बघा, मँगो मस्तानी कशी आहे बघूया. आणि मग चॉकलेट मस्त फालुदा नाहीये. इथलं ना, इथलं सगळ्यात चांगलं असतं माहिती आहे का तुला? फालुदा. ये एक अंदर, चॉकलेट मस्तानी आहे. अभी अंदर की बात बताओ. अंदर की बात बताओ क्या है. चॉकलेट हिंदी नको, मराठी. चॉकलेट मसाला नाही. एक मम्मा आतली गोष्ट सांगू का, चॉकलेट मसाला. आता खाजगीतली. नाही बदलणार, आता येणार. काय होय? चॉकलेट नाही, आता येऊ दे मँगो मस्तानी. एखाद्या वेळा मी ते वाचायचं होतं मी एखादी. इट्स अ रिअल चॉकलेट. जबरदस्त आहे. आपला मस्तपैकी मस्तानीचा बेत झालेला आहे. वडापाव मस्तानी. महाडमध्ये आल्यानंतर तुम्ही जर काही खाल्लं नाही शिवाजी चौकात येऊन तर काहीच उपयोग नाही असं मला वाटतंय. सो ऑलवेज ट्राय इट.